Hello and welcome. Hello and welcome once again to Monday Musings. आज आपण कस्टमर जर्नी मॅप विषयी बोलणार आहोत. आपण ऑलरेडी कस्टमर जर्नी मॅप का महत्वाचा आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, त्याचं डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. आज आपण प्रामुख्याने थोडंसं एक छोटंसं रिकॅप घेऊया. कस्टमर जर्नी मॅप काय आहे आणि त्याच्यानंतर तो क्रिएट कसा करायचा त्याच्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत. राईट. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट आर इन्क्लुडेड इन अ कस्टमर जर्नी मॅप आणि ते बनवायचं कसं त्याच्याविषयी आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. आणि मी काही एक दोन टेम्पलेट शेअर करेल आणि यू कॅन ऑल्सो चेक देर आर लॉट ऑफ वेबसाईट्स दॅट आर ऑफरिंग गुड टेम्पलेट्स. राईट. सुरुवात करायच्या अगोदर मंडे म्युझिंग्स बद्दल थोडंसं. बरेचसे मॅनेजमेंटचे कन्सेप्ट, आयडियाज, थॉट प्रोसेसेस जे आहेत ते बऱ्याच वेळेला अनेक लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तो त्यांचा उपयोग त्यांच्या व्यवसायात त्यांना कशा प्रकारे करता येईल याची त्यांना माहिती नसते किंवा जाणीव नसते. कधी कधी ते उपयोग करत असतात पण त्यांना त्याच्या मागचं बॅकग्राऊंड माहिती नसतं. या सगळ्या गोष्टींची माहिती छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावी म्हणून मंडे म्युझिंग हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंटेशन पासून, व्हॅल्यू प्रपोजिशन पासून, कस्टमर एम्पथी मॅप अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कस्टमर जर्नी मॅप बद्दल चर्चा करणार आहोत. सुरुवातीला जसं सांगितलं, कस्टमर जर्नी मॅप म्हणजे काय आहे त्याची लिंक मी खाली शेअर करेल जेव्हा तुम्ही ऑनलाईन बघाल तेव्हा. कस्टमर जर्नी मॅप म्हणजे काय आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे. आज आपण कस्टमर जर्नी मॅप कसा क्रिएट करायचा, त्याच्यासाठी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं त्याच्याविषयी डिस्कशन करणार आहोत. तर एक छोटासा ब्रीफ रिकॅप. अ कस्टमर जर्नी मॅप इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन of every interaction you have with your customer and his experience with the brand, right? What happens जेव्हा कस्टमरचा आणि आपल्या ब्रँडचा किंवा आपल्या कंपनीशी त्याचा संपर्क येतो आणि तो एक विचार करणार म्हणजे मला हा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायची आहे तिथपासून तो टिल द टाइम ही बिकम्स द पेइंग कस्टमर, हा जो काही त्याचा प्रवास आहे तो जेव्हा आपण व्हिज्युअली मांडतो त्याला आपण कस्टमर जर्नी मॅप असं रिफर करतो. आणि त्या प्रत्येक टप्प्यावर त्याला कुठले अनुभव, अडीअडचणी किंवा आपण त्याचा अनुभव अधिक चांगला कसा करू शकतो, समृद्ध कसा करू शकतो याचा विचार करायला प्रवृत्त करणारा म्हणजे इट हेल्प्स अस टू थिंक फ्रॉम अ कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह. राईट. We have already discussed, so not going much in depth of the definition, but it is a visual representation of a customer from the time he thinks about our product to the time he becomes a paying customer. आता कस्टमर जर्नी मॅप मध्ये कुठल्या गोष्टी असायला हव्यात? राईट. पहिली गोष्ट असायला हवी ती म्हणजे आपला बाईंग प्रोसेस. तो आपण कशा प्रकारे, राईट, जसं मी थोड्या वेळ अगोदर सांगितलं, अ जर्नी इज बिफोर ही स्टार्ट्स. त्याला कुठली अशी अडचण आहे किंवा काय आहे आपण त्याच्याविषयी बोलू थोडंसं. काय अडचण आहे आणि तो का आपल्याकडे येईल तो प्रोडक्ट घ्यायला, तो बाईंग प्रोसेस. त्याच्यानंतर इमोशन्स. इमोशन्स खूप महत्वाचे आहेत. त्याला जर त्रास होणार नसेल, अडीअडचणी येणार नसतील तर प्रॉब्ली इज नॉट गोइंग टू कन्सिडर. त्याची ऍक्शन काय घेणार आहे, तो सुरुवात कशी करणार आहे, युजर विषयी रिसर्च करणं का महत्वाचं आहे आणि ती कशी करायची त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. आणि सगळ्यात शेवटी सोल्युशन. सोल्युशन इज वेअर द जर्नी एंड्स, ही बिकम्स अ पेईंग कस्टमर. तर आपण पहिल्या टप्प्याकडे जाऊया, द बाईंग प्रोसेस. तो बाईंग प्रोसेस जेव्हा आपण बोलतो, राईट, you will want to pull the data from all the possible relevant sources. आता हा डेटा कुठून कॅप्चर करतो, तर आपण कस्टमरला बिलिंग करतो. ऑफकोर्स एक सोपा साधा सरळ उपाय आहे तो, आपल्याकडे सीएमएस किंवा कस्टमर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, राईट, और वी आर युझिंग सम टूल्स, देन इट बिकम्स इझी. बट इफ वी डोंट हॅव द टूल, देन कस्टमरचा डेटा आपण कुठले ट्रॅक करतो, त्याची कुठल्या प्रकारची ऑर्डर आलेली, त्यांनी का केलेली, कशासाठी केलेली, कुठल्या अमाऊंटची होती, राईट. गो बॅक इन टू दोज डेटा, पुल आउट दोज ऍस्पेक्ट्स अँड ट्राय अँड स्टडी अँड फिगर आउट. किंवा त्याला आपल्याला कोणी आपल्याकडे त्याला रेफर केलेला, हाऊ डिड ही गो थ्रू द प्रोसेस, हाऊ डिड ही कम टू नो अबाउट अस, वाय डिड ही कन्सिडर अस अँड वाय डिड ही मेक दॅट बाईंग डिसिजन. या जर गोष्टी नसतील तर आजपर्यंत जे काही आपण ज्या कस्टमर्सना सर्व्हिस दिलेली आहे, ज्या कस्टमर्स बरोबर इंटरॅक्ट केलेला आहे त्या कस्टमरशी संवाद साधून या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो.
सॉफ्टवेअर असेल, थिंग्स बिकम इझी बिकॉज ऑब्वियसली वी आर कॅप्चरिंग दिस डिटेल इन टू द सॉफ्टवेअर. गेटिंग इन्फॉर्मेशन ऑल्सो बिकम्स इझी. पण जर नसतील तर जे आपले एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत त्यांच्याशी बोला. त्यांनी आपला का विचार केला, कशासाठी विचार केला, त्यांना कोणाकडून आपली माहिती मिळाली आणि आणि आपल्याकडूनच का प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतलं. एक कमीत कमी 10 ते 20 कस्टमर्स बरोबर तुम्ही बोलून ही माहिती काढू शकता. अँड यू विल गेट अ फेअर बिट ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द बाईंग प्रोसेस, राईट. आणि त्यांनी कुठल्या प्रकारची सर्व्हिस घेतली आहे, कशासाठी घेतली आहे, किती बजेटमध्ये घेतली आहे, ऑल दिस दिस थिंग help us. These data points help us to understand the buying process better. सो डोंट फील स्टायफल्ड किंवा माझ्याकडे सॉफ्टवेअर नाही तर मी काय करू. नाही, तुम्ही अजूनही करू शकता, राईट. आपण अगोदर डेटा प्रोसेस कसा कॅप्चर करायचा, कुठले फील्ड्स कॅप्चर करायला हवेत त्याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कशन केलेले आहे. सो यू कॅन गो अँड चेक आउट दॅट एज वेल, राईट. देन कम्स द इमोशन्स. इमोशन्स हा महत्वाचा आहे, कारण जोपर्यंत त्याला त्रास होत नाही, जोपर्यंत त्याला काहीतरी एक्साइटमेंट वाटत नाही की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, माझी चॅलेंज सॉल्व्ह होते, तोपर्यंत ही इज नॉट लाईकली टू कन्सिडर द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. सो प्लीज थिंक अबाउट हिज इमोशन्स. व्हॉट इज द प्रॉब्लेम ही वॉन्ट्स सॉल्व्ह अँड हाऊ कॅन यू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. आणि आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी कुठे ना कुठे ही अडचण जाणवते काही यूज करताना, राईट. किंवा जीपे यूज करताना नेटवर्क प्रॉपर येत नाही. वी फील फ्रस्ट्रेटेड, राईट. दॅट इज अन एक्सप्रेशन ऑर इमोशन दॅट वी एक्सप्रेस. हॉटेलमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये गेलोय, ऑर्डर टायमावर वेळेवर येत नाही. अगेन इट्स अ इमोशन दॅट वी एक्सपिरियन्स. असे विविध टप्पे आहेत. So, what is it that excites him? What is it that makes him happy? What is it the pain point that he is going through? So, कस्टमर जर्नी मॅप आपल्याला ह्या गोष्टी हेल्प करायला मदत करतो. प्रत्येक टप्प्यावर तो हा इमोशन्स एक्सपिरियन्स करत जातो. अँड टिल द टाइम ही इज रिअली एक्साइटेड अबाउट द प्रॉस्पेक्ट, इज नॉट गोइंग टू मेक द बाईंग डिसिजन. थिंक अबाउट वेन यू आर बाईंग अ कार, राईट. तुमच्या आवडीची कार जेव्हा तुम्ही घेतात, यू आर मच मोर एक्साइटेड वेन इट इज इझिली अवेलेबल रॅदर अगेन्स्ट दॅट तुम्हाला बरंच थांबावं लागतंय. यू हॅव टू वेट फॉर अ लॉंग टाइम, राईट. सो प्लीज कन्सिडर द इमोशन्स. दे आर द मेजर ड्रायव्हिंग फॅक्टर इन हिज डिसिजन मेकिंग एबिलिटी. दॅट इज देअर. त्याच्यानंतर युजर ऍक्शन्स. युजर ऍक्शन्स तिथे येणार जिथे टच पॉइंट्स येणार. आपण टच पॉइंट्स विषयी थोडंसं नंतर बोलू परत, राईट. पण तो ऍक्शन काय घेणार, त्याला जी गरज आहे, त्याला प्रॉब्लेम आहे, मला सारखं सारखं ताप येतो. देन आय थिंक अबाउट आय शुड, अरे या डॉक्टरकडे जायला पाहिजे का, त्या डॉक्टर. आय स्टार्ट सर्चिंग. नाउ हाऊ डू आय स्टार्ट सर्चिंग अबाउट अ टिपिकल टाइप ऑफ अ डॉक्टर. किंवा आय एम हॅव्हिंग बॅकएक और मला यु नो मुवमेंटचा त्रास होतोय, तर आय मेट कन्सिडर गोइंग थ्रू अ ऑर्थो और अ फिजिओ. So, how am I going to search for the doctor? Whether I am going to ask somebody, whether I am going to go and search on net, whether I am going to go to Google reviews and check, whether I am going to probably Instagram feed मधून काहीतरी मला येतंय, पॉपअप होतंय, right? So all these things that are there is the action I am likely to take. Now here are some examples. मी कदाचित गुगल रिव्ह्यूज वर जाईल, ईमेल्स चेक करून माझ्या ईमेलमध्ये काही आलेलं आहे का चेक करेल, ईमेल लिस्टिंग साठी साइन अप करेल. इट कुड बी एनिथिंग. आय जस्ट गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ मी बिंग अनवेल. इट कुड बी आय वॉन्ट टू गो फॉर हॉलिडेज, राईट. मग हॉलिडेज साठी कुठले लोकेशन चांगले आहेत, मे बी आय मी डिसाईड नॉर्थ इंडिया. मग नॉर्थ इंडियामध्ये कुठले स्पेसिफिक लोकेशन चांगले आहेत, मग त्याच्यामध्ये कसं जायचं, काय करायचं, मग तिथे कुठले हॉटेल चांगले आहेत, काय. आय मे गो check those reviews. I may click on the link that is there. I may subscribe to some newsletters which are travel related, which are helping me get those benefits that are there, right? Or email listings or ebook downloads that are there. So all these things that are there, these are the user actions which I am likely to take. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं महत्वाची आहे. प्रत्येक टप्प्यावरती त्याचे ऍक्शन्स चेंज होत जाणार, त्या ऍक्शनचा आउटकम जो आहे तो चेंज होत जाणार. तर तो आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. First, he is searching. Second, he is scanning for the information. Third, he is going to filter the information. Fourth, he is going to shortlist and then make a purchasing decision. So actions are going to differ and vary at each stage. We need to be aware about that. The more we understand,
the better position we are in to leverage the customer journey map. त्याच्यानंतर युजर रिसर्च. आता बऱ्याच लोकांशी बोलताना कधी कधी मला जाणवतं की लोक सांगतात आम्ही आमच्या कस्टमर बरोबर फारसं संवाद साधत नाहीत किंवा त्यांच्याशी बोलून खूप टाइम झाला. बऱ्याच वेळेला आपण बोलतच नाहीत. एक वर्षानंतर रिन्युअल असेल, जसं काही इन्शुरन्स एजंटचे टिपिकल असतं, रिन्युअल असेल तर एका वर्षानंतर ते फोन करणार, राईट. बट इन बिटवीन दे डोंट कॉल अँड चेक, अरे बाबा तुमचं कसं चाललंय, काय चाललंय. अँड दॅट कुड बी ऑफ एनी सर्व्हिस प्रोव्हायडर दॅट इज देअर, की सर तुम्हाला आमची सर्व्हिस आवडली का, तुम्ही कसा एक्सपिरियन्स होता, तुम्हाला तुम्हाला काही त्रास वगैरे येत आहे की नाही, राईट. ऑल दिस थिंग्स दॅट आर देअर आर सिम्पल थिंग्स. बट यू कॅन ऑल्सो लुक अँड कन्सिडर सर्च इंजिन वापरण्याची काय शक्यता आहे, रिव्ह्यूज वाचण्याची काय शक्यता आहे, on what basis that he is going to make those decisions. Again, go back to the buyer buying process, right? That gives you a better understanding. तुम्ही तो फिल्टर केली तर तुम्हाला एक अंदाज येईल कुठल्या वयोगटातील लोक तुमचे कस्टमर आहेत, कुठल्या टाईपचे बिझनेसेस तुमच्या टाईप कस्टमर्स आहेत, कोण तुम्हाला हाय तिकीट व्हॅल्यू देतोय, लो तिकीट व्हॅल्यू देतोय. ऑल दिस थिंग्स नीड टू रिसर्च. अँड ह्या सगळ्या करत असताना त्यांचं पेन पॉइंट काय आहे, त्यांना त्रास का होतो, what is the difficulty or challenge that they are facing which makes them do these things. That should be the focus around which the user research is developed or done. त्याच्यानंतर फायनल बेसिकली ही इज गोइंग टू मेक द डिसिशन because he is finding something that he is excited about, happy about, and finally that his problem is going to get end, right. किंवा त्याचे जे चॅलेंज आहेत त्याला जे हवं आहे ते त्याला मिळणार आहे. So that is what is likely to happen, right. So he is going to think about he is going to think about the solution that he is likely to get, and the solution, only if it is solving his problems he will accept that. If it does not, then it is not going to, right. So this is where the journey almost comes to an end, and then a fresh journey starts because he becomes a customer. Now that could be recurring customer or one time, or he may refer us to others, but that experience which we are creating when the solutions go and हेल्प द कस्टमर सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम, मध्ये आपण कसे चांगले करू शकतो, कसे अधिक प्रभावी करू शकतो, कसे अधिक सुकर करू शकतो, नाही हाऊ डू यू मेक इट इझी अँड कन्व्हिनियंट फॉर द कस्टमर टू युटिलाइज द सोल्युशन्स. इथे एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो एका सॉफ्टवेअर कंपनीचं. एक त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वेन दे ऍक्च्युली क्रिएटेड दॅट सॉफ्टवेअर, दे इन्सर्टेड अ लॉट ऑफ हेल्पर्स ऑर असिस्टंट. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये अगोदर एक असिस्टंट यायचा, आईन्स्टाईनचा क्लिपार्ट सारखा इमेज यायचा आणि तो विचारायचा लुक्स लाईक युअर रायटिंग अ लेटर, आणि ते प्रॉम्प्ट्स देत राहायचं सारखं सारखं. तर त्यांनी तशी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉम्प्ट्स टाकलेले. And because of that prompts, right, the customers were not exactly using the software. The software otherwise was good, but they were not using the software because of the prompts. When they studied, they interacted, they realized की ते नाही वापरत, and then they did away with the assistant and the prompts that are there, and then customer usage of that software service increased. So this is making the solutions better, right. आता जाऊया आपण कस्टमर जर्नी क्रिएट करताना कसं करू शकतो, आपण कुठल्या प्रकारे करू शकतो, राईट. सो द फर्स्ट थिंग दॅट इज देअर इज यूज द कस्टमर जर्नी मॅप टेम्पलेट. आता आज घडीला हबस्पॉट आहे, लुसिड चार्ट आहे, सेल्सफोर्स आहे, अशा विविध वेबसाईट्स आहेत जिथे आपल्याला कस्टमर जर्नी मॅपचे टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. यू कॅन ऑल वी नीड टू जस्ट गो रजिस्टर अँड डाउनलोड दोस जर्नी मॅप्स. तर त्याच्याबद्दल जास्त डोक्याला त्रास देण्याची गरज नाही. वी कॅन जस्ट चूज अ टेम्पलेट विच वी फील कम्फर्टेबल विथ, विच अँड मोर ऑर लेस ऑल ऑफ देम हॅव सेम लिटिल बिट ऑफ व्हेरिएशन हिअर अँड देअर. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार या विविध साइट्स वरती जाऊन टेम्पलेट्स सर्च करून डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. देन कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, is set clear objectives of what is it that you are trying to measure.
तुम्हाला तुमच्या कस्टमरचा एक्सपिरियन्स चांगला द्यायचा आहे, त्याला त्याला सर्व्हिस चांगली द्यायची आहे, त्याला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन चांगली द्यायची आहे, त्याला डेमॉन्स्ट्रेशन त्या सर्व्हिसचा किंवा एक्सपिरियन्सचा चांगला द्यायचा आहे. यू नीड टू डिसाइड वाय यू आर क्रिएटिंग, or you want to convert the customers more, you want to engage the customer more. You have to be very clear with why you are using, or तुम्ही काय मोजू इच्छिता, काय मेजर करू इच्छिता, ते तुमचं खूप स्पष्ट असलं पाहिजे. अँड यू कॅन हॅव मल्टिपल कस्टमर जर्नी मॅप्स. आपण मागच्या वेळेला पण डिस्कस केलेलं. मल्टिपल कस्टमर जर्नी मॅप्स डिपेंडिंग अपॉन डिफरंट टाइप्स ऑफ कस्टमर्स असू शकतात. इथे आता माझ्याकडे मल्टिपल कस्टमर आहेत, मग मला मल्टिपल मॅप्स वापरायचे आहेत का? येस, यू कॅन. बट आय वुड स्ट्रॉंगली ऍडवाइज, तुमचा जो सगळ्यात जास्त पॉप्युलर कस्टमर बेस आहे, ज्या कस्टमर बेस कडून तुम्हाला सगळ्यात जास्त बिझनेस येतो ना, आयडियली प्लीज स्टार्ट विथ दॅट, बिकॉज दॅट मेक्स अ लिटिल लाईफ इझियर. अँड यू आर मच मोर इन टच विथ देम रॅदर देन विथ द कस्टमर्स ज्यांच्याकडून तुम्हाला खूप कमी बिझनेस येतोय, किंवा ज्यांचा ओढा तुमच्याकडे थोडासा कमी आहे. सो गो विथ द कस्टमर्स हु आर मोस्ट likely to buy your product or services, or a large chunk of buyers, right? So first define the objectives. मला हे नक्की का करायचं आहे? The more specific the why is, the better it is going to be. ठीक आहे? Then comes profile your personas and define their goals. आता कस्टमर पर्सोनाविषयी आपण बरंच ऐकलेलं आहे. आपण याच्यावरती सुद्धा अगोदर बोललेलो आहोत, राईट? कस्टमर पर्सोना म्हणजे काय? तर कस्टमर पर्सोना, आय जस्ट रिकॅप दॅट इन ब्रीफ. माझा कस्टमर कसा आहे, तो कसा वागणार, बोलणार, कसा विचार करणार, याचं मी जो चित्र रेखाटतो, वेन आय क्रिएट अ इमेज और व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ हाऊ माय कस्टमर इज लायकली टू थिंक, रिॲक्ट, मेक डिसिजन्स, his demographic profile, his attitudinal profile, his behavioral profile, ह्या जेव्हा गोष्टी मी करतो, तेव्हा आय एम क्रिएटिंग अ कस्टमर पर्सोना, राईट? अगेन, कस्टमर पर्सोनाचे बरेचसे टेम्पलेट्स विविध वेबसाईट्स वरती अवेलेबल आहेत. यू कॅन डाउनलोड अँड यू कॅन स्केच. सो मे बी इफ यू टू थिंक, राईट, समबडी मे से लिंक्डइन वापरणार, मे बी लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ लिंक्डइन अँड नेटफ्लिक्स. मी तुम्हाला कस्टमर पर्सोनाचा थोडक्यात, तो लिंक्डइन वापरणारा जो आहे, अ बिझनेस प्रोफेशनल हु वॉन्ट्स टू बिल्ड हिज नेटवर्क, look for better opportunity, get access to people who he is not likely to meet, and scale up his profile. That is the kind of person who is want or and who wants to share his knowledge. That is the type of person who is likely to be on LinkedIn. किंवा आपण नेटफ्लिक्सचा कस्टमर पर्सोना बघूया. नेटफ्लिक्सचा कस्टमर पर्सोना इज अ 18 to maybe somewhere 40 or 50 years adult with a paying capacity, and has the time or is willing to consume movies and content or entertainment on the go and on a small screen, or on multiple platforms or on multiple screen. आता अशा प्रकारची व्यक्ती कसं वागेल, काय करेल, कसं खर्च करेल, कशा प्रकारचं कंटेंट बघेल, राईट? दे ट्राय टू अंडरस्टँड. दॅट इज प्रोफाईल युअर पर्सोना. आणि मग त्यांचं गोल काय असणार आहे, राईट? अगेन इट टाईज बॅक टू युअर स्टेप नंबर 1, दॅट इज सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फॉर द मॅप. दॅट इज द सेकंड पॉइंट दॅट इज देअर. देन हायलाइट युअर टार्गेट कस्टमर पर्सोना. जसं मी सुरुवातीला सांगितलं, मल्टिपल कस्टमर पर्सोनाज असू शकतात, पण जो तुमच्याकडे मॅक्झिमम येतो त्याच्याकडे लक्ष जास्त द्यावं. तशा टाईपच्या कस्टमर पर्सोनावर वन्स यू गेट अ हँग ऑफ दॅट, अदर्स बिकम रिलेटिव्हली इझी. सो हायलाइट युअर टार्गेट कस्टमर पर्सोना. आपण त्याच्याविषयी बोललो, सो आय एम नॉट गोइंग इन डेप्थ इन टू दॅट पॉइंट. देन कम्स युअर कस्टमर बाईंग फेजेस. अगेन, प्रत्येक टप्पा, आणि वेन यू सी, राईट, यू विल सी द, मी मॅप दाखवताना मी सांगेन हे, की देर विल बी 5 डिफरंट स्टेजेस: अवेअरनेस, कन्सिडरेशन, डिसिजन, अँड आफ्टर सेल्स किंवा सपोर्ट अँड लॉयल्टी. हे असे 4 ते 5 टप्पे आपल्याला बाईंग फेजेसचे आहेत. सो डिफाईन ॲट each स्टेज what is he likely to do.
जसं आपण मंडे म्युझिकचा जर विचार केला, तर यू केम टू नो अबाउट इट, दॅट इज अवेअरनेस. यू डिसाइडेड टू ओके जॉईन करून पाहूया एकदा काय असतं ते. कन्सिडरेशन, यू सेड ओके फाईन, आय एम फाइंडिंग समथिंग रेलेव्हंट विच आय कॅन यूज. You are making a decision to join and continue with it. And then the loyalty that is there is, मला काहीतरी चांगलं मिळतंय, मला काहीतरी व्हॅल्यू मिळतोय म्हणून आय कीप कमिंग बॅक. Right? It could be in terms of recruitment if you're speaking. Your customer is looking for a typical candidate which is likely to not find or difficult to get in the market. He comes to you. He is considered की हा तुम्ही अशा अशा टाईपची सर्व्हिस देता व तुमच्याकडून हा कॅन्डिडेट मिळण्याची शक्यता आहे का, तुम्ही ते करू शकता का. सो ही डिसाइड्स टू गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. You close that position and you follow up and ensure that the candidate joins, and not only joins but comfortably त्याची onboarding होते. Customer is happy and then he continues to give you the service. हे वेगवेगळे टप्पे जे आहेत, त्या प्रत्येक टप्प्यावरती काय चॅलेंजेस येणार, दॅट यू नीड टू कन्सिडर. देन कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, टच पॉइंट्स. टच पॉइंट्स म्हणजे काय? अगदी सिंपल भाषा, टच पॉइंट म्हणजे तुमचा कस्टमर तुमच्याशी संपर्कात कुठल्या कुठल्या टप्प्यावर येतो, दॅट इज अ टच पॉइंट. ही गोज टू गुगल अँड चेक्स टू युअर रिव्ह्यू, आणि तुमचं रिव्ह्यू खराब आहे, दॅट इज अ टच पॉइंट. दॅट इज गोइंग टू हेल्प इज और इन्फ्लुएन्स इज डिसिजन. ही कम्स टू नो अबाउट, ही गोज अँड चेक्स युअर वेबसाईट, or he comes to know about you and he goes and checks with your customers, which he is probably aware about. All these are touch points for him. सो तो प्रत्येक माध्यम जिथे तुम्हाला तुमच्या कस्टमरला तुमच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळेल आणि तो ती माहिती डिसिजन घेण्यासाठी वापरेल, दॅट इज अ टच पॉइंट. अँड ती माहिती त्याला फेवरेबल असेल, त्याला हवी असलेली असेल, त्याच्या सोल्युशनला न्याय देणारी असेल, देन ही हॅज हिज मुवमेंट ऑफ ट्रुथ. ही रिअलाइजेस, अच्छा ओके, की मला जे हवंय ते मला मिळतंय. मोमेंट ऑफ ट्रुथ इज क्लोजली रिलेटेड टू टच पॉइंट. तर टच पॉइंटला जो त्याला अनुभव येतो, दॅट बिकम्स हिज मोमेंट ऑफ ट्रुथ. राईट? सो टच पॉइंट्स आर इम्पॉर्टंट. वी नीड टू नो अँड अंडरस्टँड. तिथे आपल्याला त्याचा अनुभव चांगला करायचा आहे. जे काही हर्डल्स आहेत ते आयन आउट करायचे आहेत. आता हे झाल्यानंतर हे करण्यासाठी आपल्याला काय रिसोर्सेस लागणार आहेत? मग मला कस्टमरची बॅकग्राऊंड लागणार आहे, त्याची रिसर्च करावी लागणार आहे, त्याचे स्पेंडिंग हॅबिट्स ट्रॅक करावे लागणार आहेत. माझ्याकडे काही टूल्स नाही आहेत, जसं कस्टमर पर्सोना टूल किंवा बाकीचे जे काही टूल्स आहेत. सॉफ्टवेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल कदाचित, किंवा त्यांच्या रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट करावी लागेल, मॅनपॉवर स्किलिंग मध्ये इन्व्हेस्ट करावी लागेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत नाही आहेत, या छोट्या मोठ्या गोष्टी सांगतोय मी. बट यू डिसाइड अकॉर्डिंग टू व्हॉट यू आर ऑफरिंग ॲज अ सर्व्हिस. त्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काय तुमच्याकडे आहे आणि ती सर्व्हिस चांगली किंवा अधिक सुलभ करण्यासाठी काय काय ऍडिशनल गोष्टी लागणार आहेत, त्याचा विचार करा. व्हॉट यू हॅव अँड व्हॉट यू डोंट हॅव, अँड सी व्हॉट यू कॅन प्रोक्युअर अँड ऍड टू युअर किटी, सो दॅट यू क्रिएट अ ओव्हरऑल fantastic experience. The next point again is very important and critical. You have to validate the customer journey map. का? तर जे काही आपण मॅप तयार केलेला आहे, जी काही आपण प्रोसेस तयार केलेली आहे, ती आपण इंटरनली केलेली आहे. आपल्या लोकांबरोबर, आपल्या टीम बरोबर बसून वेगवेगळे फंक्शन, अँड प्लीज इन्व्हॉल्व एव्हरी वन पॉसिबल इन द जर्नी प्रोसेस. म्हणजे तुमचं मोठं ऑर्गनायझेशन आहे, मार्केटिंग पर्सन, फायनान्स गाय, सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट, या सगळ्यांना इन्व्हॉल्व करा. कारण त्या प्रत्येकाचा दृष्टिकोन बघण्याचा, समजण्याचा कस्टमरला वेगळा आहे आणि तो तुम्हाला त्या जर्नीमध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. आणि हे करत असताना हे सगळं आपण इंटरनल आहोत. हे आपण आपल्या दृष्टीने कस्टमरचा विचार करतोय, म्हणजे आपण जसं विचार करतोय, जेडी रिसर्च केली तरी कस्टमर तसं वागेल त्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून ते व्हॅलिडेट करणं खूप महत्वाचं आहे की खरंच असं घडतं का. राईट? देन यू कॅन जस्ट ट्राय डुईंग मिस्ट्री कॉल्स और ब्लँक कॉल्स टू युअर ओन सर्व्हिस और युअर ओन बिझनेस, किंवा तुम्ही स्वतःहून अनुभवून पहा. तुम्ही तुमची वेबसाईट जाऊन चेक करा, गुगल रिव्ह्यूज जाऊन चेक करा, इंस्टाग्रामचे पेज जाऊन चेक करा. कधी तुमची वेबसाईट मोबाईलवरती उघडून पहा,
Is it giving the same uniform experience or there are some distortions here and there, right? I'm just give a simple example, right? पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून अनुभवून पहा. मला एक सुंदर अनुभव आठवतो. दिस इज द पर्सन. TNT नावाची खूप मोठी कुरिअर कंपनी होती, जे डिलिव्हरी एक्सप्रेस डिलिव्हरीमध्ये होती. इट वॉज समथिंग लाईक अ फेडेक्स. आणि मी तेव्हा कुरिअर कंपनी बरोबर काम करायचो आणि त्या TNTचा एक एक्झिक्युटिव्ह होता. ही वॉज अ व्हेरी, म्हणजे तो ते ब्रांच वन ऑफ द ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह. ही वॉज द ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह ऑफ दॅट ब्रांच. अँड मरोळची जी आपली गावठण आहे ना, तिथे तो राहायचा. अँड व्हॉट यूज टू डू इज यूज टू चेक समटाइम्स. तो TNT वरती ना कुरिअरचे पॅकेजेस पाठवायचा, त्या गावठण मरोळ गावठण एरियाचा ऍड्रेसचे पाठवायचा. अँड दे कुड नॉट डिलिव्हर इट. दे कुड नॉट डिलिव्हर इट. आणि मग तो सेम पार्सल पोस्टा थ्रू पाठवायचा. पोस्टा थ्रू पाठवलेलं पार्सल पोहोचायचं. राईट. अँड यूज टू डू दॅट फॉर डिफरंट पिनकोड्स, की खरंच होऊ शकतं, नाही होऊ शकत, हे करतात. बट ही वॉज डुईंग इन प्रोसेस इज वॉज व्हॅलिडेटिंग, की जर माझ्याकडे कुठे काही अडचण येते किंवा माझ्या कस्टमरची काही कंप्लेंट येते तर खरंच तसे येण्याची शक्यता आहे का, आणि मग त्याला काय वाटत असेल, कसं वाटत असेल. अदर थिंग दॅट इज देअर, फ्लिपकार्ट अर्लियर हॅड अ प्रॅक्टिस. आय डोंट नो वेदर दे आर स्टील कंटिन्युइंग ऑर नॉट. बट त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट ना ते महिन्यातनं एक दिवस कस्टमर केअर सेंटरमध्ये बसवायचे. You handle the call and understand what the customer is saying, so that when you take a decision, you are in sync with what decisions you are taking. कधी कधी ते, आय थिंक इन वन टू एक्स्ट्रीम केसेस दे ऑल्सो मेड देम डू द डिलिव्हरीज. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक थिंग ऍक्च्युली, राईट. बट आपण जेव्हा जर्नी मॅप तयार करतो तेव्हा तो प्रवास आपण स्वतः अनुभवून काय काय अडीअडचणी येतील किंवा तो ऍक्च्युअल कस्टमर थ्रू व्हॅलिडेट करून घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर फक्त आपण आपलाच दृष्टिकोन मांडतोय अँड द होल पर्पज ऑफ द कस्टमर जर्नी मॅप गेट्स डिफिटेड. Then analyze your reports whether they are in sync. Again, it goes back to the आपण जे ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले ते मॅच होत आहेत, ते फुलफिल होत आहेत की नाही, किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे काहीतरी रिझल्ट मिळतात. सो अनालाइज द रिझल्ट, सी इफ दे आर इन सिंक. इफ नॉट, टेक करेक्टिव्ह ऍक्शन्स. ओके. अँड प्रोसीड. इफ यू आर गेटिंग दोज रिझल्ट, स्ट्रेंथन अँड बिल्ड ऑन इट. राईट. सो दिस इज द प्रोसेस फॉर क्रिएटिंग अ कस्टमर जर्नी मॅप. तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्सवर गेलात तर तुम्हाला एक 6 स्टेप, 5 स्टेप्स पासून ते 9 स्टेप्स पर्यंत वेगवेगळे हे मिळतील. मोर ऑर लेस ऑल ऑफ देम कव्हर दिस पॉइंट्स. सो इट इज अप टू यू विच वन यू वुड वॉन्ट टू फॉलो. दिस इज नो हार्ड अँड फास्ट रूल. दिस इज फ्रॉम HubSpot. HubSpotचं एक्सप्लेनेशन खूप सुंदर आहे. वन ऑफ द इझिएस्ट अँड इझी टू रिलेट अँड अंडरस्टँड. आय हॅव शेअर्ड द रेफरन्सेस ऑल्सो ऑब्विसली. मी ग्रुपवर सुद्धा शेअर करेन. राईट. So analyze your results, and last but not the least is at least वर्षातनं एकदा तरी आपला कस्टमर जर्नी मॅप जो आहे तो अपडेट करा. कारण टुडे विथ टेक्नॉलॉजिकल चेंजेस, कस्टमर चेंजेस, डेमोग्राफिक चेंजेस, कस्टमरची जर्नी बदललेली असू शकते. आणि आपण जर जुनं, इफ यू आर डुईंग इट 6 मंथ्स ट्वाइस इन अ इयर, फॅन्टॅस्टिक. पण सगळ्यांनाच तेवढं परवडू शकेल असं नाहीये. पण वर्षातनं एकदा तरी यू हॅव टू गो बॅक अँड चेक अँड आस्क युअर सेल्फ whether this journey which I am thinking of about my customer, is he still making that same journey or his route has changed. राईट. एक अगदी साधा सरळ सोपं उदाहरण द्यायचं. जो व्यक्ती ट्रेनने प्रवास करायचा आज त्याला परवडतंय म्हणून तो कारने प्रवास करतोय किंवा ओला उबरने प्रवास करतोय. सो हॅज दॅट हॅपेंड, देन हिज होल माइंडसेट इज गोइंग टू चेंज. दॅट इज वाय वी नीड टू अपडेट, कीप अपडेटिंग द मॅप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आता आपण एक दोन सॅम्पल बघूया. राईट. दिस इज द HubSpot चा टेम्पलेट आहे हा. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. कस्टमरची जर्नी हे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 5 आर द व्हेरियस फेजेस. राईट. अवेअरनेस, कन्सिडरेशन, डिसिशन, सपोर्ट, लॉयल्टी, हे जे वेगवेगळे फेजेस आहेत कस्टमर बाईंग प्रोसेस, दॅट इज स्टेप 1, स्टेप 2. दॅट इज वेअर युअर कस्टमर बाईंग प्रोसेस विल कम. त्या कस्टमरला मग त्या स्टेपवरती कसं वाटतंय, कुठली ऍक्शन तो घेण्याची शक्यता आहे, कुठले टच पॉइंट्स त्याच्याकडे येण्याची शक्यता आहे. हाऊ डज द अबाव सेक्शन डिफर देन द प्रिव्हियस स्टेट. म्हणजे अगोदरची जी स्थिती होती, म्हणजे आपला सध्याची जी काय आपण ऑफरिंग देतोय आणि ही जर्नी आपण चेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडण्याची शक्यता आहे. अँड
विल इट रिअली ऑल्टर, किंवा आपल्याला तसं का वाटतं, हा सगळी इन्फॉर्मेशन आपण बसून भरून काढू शकतो. नाव यू मे फील दॅट दिस इज अ टीडियस प्रोसेस, दिस इज अ चॅलेंजिंग प्रोसेस. येस इट इज. इट इज गोइंग टू टेक सम ऑफ युअर टाइम. बट जर तुम्ही किंवा आपण आपल्या व्यवसायात जर ही इन्व्हेस्टमेंट करणार नसू, तर मग आपण आपला व्यवसाय का करतोय हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. ऍटलीस्ट दिस थिंग्स वी शुड कन्सिडर. आणि आजच मी लिंक्डइन वरती एक सुंदर ब्लॉग वाचत होतो की वाय स्टार्टअप्स फेल. आणि नॉट इव्हन स्टार्टअप्स, मी सांगेन एस्टॅब्लिश कस्टमर्स, एस्टॅब्लिश कंपनीज ऑल्सो फेल, इज बिकॉज दे नेव्हर रिअली कन्सिडर द कस्टमर जर्नी मॅप. की माझ्या कस्टमरची जर्नी, माझा विचार करण्यापासून तर टिल द टाइम ही बिकम्स अ पेईंग कस्टमर, त्याचा पुरेसा विचार केला जात नाही. अँड दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स, और सबस्टॅन्शियली सिग्निफिकंट रिझन, वाय द कंपनीज गो फ्लॉप और दे स्ट्रगल टू सर्व्हाइव्ह. राईट. अजून एक टेम्पलेट दाखवतो अँड देन वी विल एंड फॉर डिस्कशन. दिस इज अनदर टेम्पलेट. हा मीडियम वरून, मीडियमच्या ब्लॉग पोस्ट वरती एकाने हा टेम्पलेट शेअर केलेला. अगेन इफ यू सी, राईट, इफ यू सी द डिसिजन स्टेजेस दॅट आर देअर: अवेअरनेस, कन्सिडरेशन, डिसिजन, डिलिव्हरी अँड यूज, अँड लास्ट इज युअर लॉयल्टी अँड ऍडव्होकेसी. काही ठिकाणी लॉयल्टी असेल, ऍडव्होकेसी असेल, काही ठिकाणी सपोर्ट असेल, काही ठिकाणी फक्त लॉयल्टी असेल. इट इज ओके. डिफरंट टेम्पलेट्स यूज डिफरंट टर्मिनॉलॉजीज. आपल्याला आपल्यासाठी कुठला सोयीस्कर वाटतो तो आपण डाउनलोड करून यूज करू शकतो. This template is also available for download, but you will need to go and register on their website. That is there. Again, कस्टमरच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या होणार आहेत, त्याचे गोल्स कुठले असणार आहेत, टच पॉइंट्स कसले असणार आहेत. इफ यू सी इन यांच्या हबस्पॉटच्या याच्यामध्ये गोल्स आणि टच पॉइंट्स इथे त्यांनी घेतलेले नाहीयेत. राईट. सो वी कॅन, दिस इज लिटिल मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. टच पॉइंट्स काय असणार आहेत, त्याचा एक्सपिरियन्स कसा असतो, बिझनेस गोल, द ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीज दॅट यू इंटरनली नीड टू डू. राईट. फक्त कस्टमर जर्नी पर्यंतच लिमिटेड न ठेवता इंटरनली आपल्याला काय करायचं आहे. अँड देन हू विल बी द रिस्पॉन्सिबल टीम और द रिस्पॉन्सिबल पर्सन. राईट. अँड दीज आर द रिसोर्सेस विच आय विल शेअर ऑन द ग्रुप ऑल्सो. सो तुम्ही पाहू शकता. So with that, we open for discussion. Anybody has any questions or anything you would want to know and ask, please feel free to ask. अँथनी, Anybody has? स्वप्नील आहे ना? Yes, Swapnil. हां. सो आता ही जी जर्नी आहे ना, सो इफ आय हॅव टू मॅप इट विथ इंडिव्हिज्युअल क्लायंट्स, म्हणजे क्लायंट्स हु आर सपोजिटली कमिंग ओनली फॉर वन्स, असं फॉर वन वन टाइम, तर ते सेम कॅरेक्टरिस्टिक्सला मॅप करता येईल का? हो, हो, हो. You can. Even for individual customers also you can map. तो हम्म. येताना का येईल, कशासाठी येईल. जसं आपण हेडशॉट विषयी मागे बोललेलो, राईट. सो यू कॅन जस्ट थिंक अबाउट वाय वुड अ पर्सन वॉन्ट टू कम फॉर अ हेडशॉट. हाऊ इज ही लायकली टू सर्च फॉर द हेडशॉट्स. What criteria is he likely to use for the decision making? How and why is he going to decide to go ahead with it? And then the post experience, how do you convert into an advocate, or how you entertain him and that converts him into an advocate or a support system for you. नाही नाही, दॅट आय अंडरस्टूड, बट आय एम सेइंग आय हॅव मल्टिपल प्रोफाईल्स, म्हणजे वन पर्सन डझंट मॅच द अदर पर्सन ना, असं आहे. Ha, सो सो हाऊ कॅन दॅट you मॅप will देम? have to have multiple customer हा. journey maps in that case. हा, तेच. Yes. So again, commonalities bug, jithe jithe where you can find some commonalities, you can group them together, right? And then create customer journey map. Because if you go for individual, then it will become very tedious. हम्म. Identify the common spots and then you can probably categorize them. ओके. अँथनी, हा, बोल. मी माझ्या क्लायंटसाठी हे कसं काय वापरू शकते? बिकॉज माझ्याकडे तर मल्टिपल हे असतात ना. जसं सेम स्वप्नीलचं सांगितलं तसंच, म्हणजे मोर ऑर लेस यू लुक ऍट कोण येतोय, कुठल्या एज ग्रुपचा येतोय. सो यू कॅन सिमिलराइज देम, कॅटेगराइज देम इन टर्म्स ऑफ द, काय बोलतात आपलं,
age groups, type of orders, type of cakes that are ordered, type of occasions that are ordered, right? So you can consider those multiple type of packets that are ordered. You can consider those things, then group to them together, and then create a customer journey map for these particular things. तुला त्यांची बाईंग पॅटर्न, कन्झम्पशन पॅटर्न या सगळ्या गोष्टी विचार करून मग तू त्या हिशोबाने त्यांच्यासाठी बनवू शकतेस. हॅलो. हॅलो. हा. तू स्कूल्ससाठी राईट, इफ यू आर लुकिंग ॲट स्कूल्स, वेन यू गिव्ह देम टू द स्कूल्स राईट, त्यांची एक्सपेक्टेशन्स वेगळी असणार, त्यांचे क्रायटेरियाज वेगळे असणार. सो दॅट बिकम्स अ डिफरंट वेन यू आर गिव्हिंग इट टू अ किटी पार्टी और मे बी अ होम पार्टी राईट, देन द क्रायटेरियाज दॅट दे विल यूज डिफरंट. सो या प्रत्येक वेगवेगळ्या कस्टमर बेससाठी यू विल हॅव टू यूज डिफरंट कस्टमर जर्नी मॅप्स. त्याच्यासाठी मी सांगितलं की तुमचा जो मेजर कस्टमर बेस आहे ना, त्या हिशोबाने तुम्ही फर्स्ट टाइम बनवा, सो इट बिकम्स इझी राईट. देन यू कॅन टेक इट टू अदर. अदरवाइज इट बिकम्स अ व्हेरी टिडियस, की प्रत्येकासाठी वेगवेगळं वेगवेगळं बनवत राहावं लागणार. अँड तर ट्राय आता अँड मी कॅटेगराईज. हा, कारण आता मी तेच करते ना, प्रत्येकाची मला ती एंट्री करते. जसं मी लास्ट टाइम तुला बोलली की काही जण ऑर्डर प्लेस करतात, कधी कधी त्या ऑर्डर होत पण नाही, तर त्यांचा पण मी डेटा मेंटेन करते. बट इट इज लाईक ह्यूज, म्हणजे बोलतात ना ते डेटा एंट्री टाईप काम होत चाललंय माझं. रिपिटेशन पण आहे, कधी कधी सेम कस्टमरची इन्क्वायरी येतात पण क्लोज नाही होत. तर मग तशा वेळेला काय करायचं? So that is exactly the reason why it is not closing. That is what you get to understand with the customer journey map. जे क्लोज झाले ते का झाले आणि जे क्लोज नाही झाले ते का नाही झाले. You could just call them and check की काय झालं. Some of them will not give you the right answer. Some of them will point blank tell you की नाही आम्हाला दुसरीकडून मिळालं. इवन इफ यू गेट 10 आन्सर्स, म्हणजे 10 लोकांना विचारलं, तिघांनी जरी एक उत्तर दिलं, तरी यू स्टील गेट सम अंडरस्टँडिंग एज टू वाय दे डिड नॉट मेक द परचेसिंग डिसिजन. अँड दॅट विल हेल्प यू टू बेटर द कस्टमर जर्नी फॉर नेक्स्ट सेट ऑफ कस्टमर्स. आपण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी विचारत नाही. विचारायच्या की सर काय झालं तुम्हाला रेट. आता माझा आजच एक क्लायंट आहे, मला फॉलोअप करतोय. मागचे 8 महिने झाले दॅट क्लायंट हॅज बीन कन्सिस्टंटली, नॉट क्लायंट रेदर, वेंडर हॅज बीन कन्सिस्टंटली फॉलोईंग अप, आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की घोडं कुठे अडलेलं आहे. तर त्याचा शब्द लिटरली त्याचे शब्द होते की वेर इज द डिसिजन स्टक राईट. सो हे करत राहणं महत्वाचं आहे. देन वी कॅन अंडरस्टँड. पण आपण बऱ्याच वेळेला तो सोडून देतो किंवा त्या कस्टमरकडे पुन्हा जात नाही राईट. देन इट बिकम्स अ चॅलेंज टू डू दॅट. अँड सगळे कस्टमर नाही उत्तर देणार का नाही बाय केलं ते, बट 2 or 3 out of 10 will definitely give you the answer. That is the input, that is the research that we need to convert the next set of customers. ओके, थँक्यू. Uh, anybody else? Yes, Anand sir, बोला. आनंद सर, तुमचा आवाज नाही येत आहे. नाही नाही, आय थिंक प्रॉब्लेम तुम्हाला हेडसेट काढावं लागेल. हेडसेट काढला मी. आता आता आला आला, बरोबर. ओके ओके. माझं अंडरस्टँडिंग याचं की प्रवचनाला 1000 लोक आलेली असतात, भरपूर चांगलं प्रवचन होतं, सगळे लोक उत्साहाने टाळ्या वगैरे वाजवतात, आणि ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम तो जो प्रवचनकार असतो तो आपला माईक दुसऱ्याच्या हातात देऊन लोकांमध्ये जाऊन बसतो, वेषांतर करून विचारायला की आज प्रवचन कसं वाटलं, का आलात. आणि मग त्याला एक सांगतो की अरे बाहेर भयंकर पाऊस पडत होता, रिक्षाच मिळत नव्हती. म्हणजे इथे त्याला जे वाटलं की लोक उत्साहाने येऊन बसली, माझं लेक्चर ऐकायला आली, मी खूप छान सांगितलं, वेरॅज त्याचा जो जर्नी होता तो पाऊस पडतोय, रिक्षा मिळत नाही, इथे जागा आहे, खुर्ची आहे, मे बी नंतर नाश्ता मिळणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या लेक्चरला एकही मे बी येणार नाही. बरोबर. आणि वन ऑफ द एक्झाम्पल्स आय कॅन सी इज टाटा नॅनो. त्यांना जे वाटलं की असा असा कस्टमर असा असा जर्नी करून आपल्याकडे येईल, फंटास्टिक एक्झाम्पल आनंद सर. तो टिपिकल जर्नी करून दुसरीकडे गेला.
ट्रू ट्रू त्याचे ट्रू. आणि त्याच्याकडे पैसे असले काय आणि पैसे नसले काय तरी त्याने टाटा नॅनो घेतली नाही. आणि बाजारात जेव्हा पैसे अवेलेबल झाले तेव्हा त्याने दुसरी कुठली मोठी गाडी घेतली. कारण त्याचा मेंटल जर्नी ॲज अ टाटा नॅनो कस्टमर आणि टाटा नॅनोचा कस्टमर ह्याच्यामध्ये मोठा फरक होता. व्हेरी ट्रू आनंद सर. आणि दॅट व्हॉट आय वुड से इज द आय वुड टेक दॅट वुड बी माय टेक अवे फ्रॉम टुडे सेशन. Thank you, Anand sir. In fact, if you read some of the case studies that are available on Nano, the team was very reluctant to work on that project, and it is only after म्हणजे टाटांनी सांगितल्यानंतर सुद्धा एक 1.5-2 वर्षांचा काळ गेला. अँड देन रतन टाटा टुक इट अपॉन हिमसेल्फ, राईट? सो प्रॉबेबली तुम्ही जे सांगतायत ना आता की द व्हॅलिडेशन प्रॉबेबली माइट हॅव नॉट हॅपन, अँड देन दे जे सेड बिकॉज रतन टाटांची तशी इच्छा आहे, अँड देन that deviation happened. So fantastic example. Thank you, Anand sir. Thank you very much for that. Yes. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर अदरवाइज वी कॅन कॉल इट अ डे. थँक्स फॉर जॉईनिंग. तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल तर प्लीज डू रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सो दॅट नवीन कधीही व्हिडिओ अवेलेबल होईल इट विल गिव्ह यू द अलर्ट. थँक्स अँड सी यू नेक्स्ट टाइम विथ अ न्यू अँड डिफरंट टॉपिक. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.